नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा आणि गोदामावशी बोलत असताना त्यांच्या रूमचा दरवाजा कोणीतरी वाजवतं. त्या दोघींना असं वाटतं की कोणीतरी दरवाजाला कान लावून काही ऐकलं तर नसेल ना, यामुळे त्यांना थोडीशी भीती वाटते. मधू शकुंतलाला सांगत असते की ती सिंधू नाही कृष्णा आहे हे कळाल्यानंतर राघव तिच्या मागे जाणार नाही असं वाटलं होतं मला, पण तो तर सतत कृष्णाच्याच मागे असतो. मला ना आता खूप टेन्शन यायला लागलं आहे. राघव त्या मॅनरलेस आणि अनएज्युकेटेड मुलीच्या प्रेमात तर पडला नसेल ना? तर शकुंतला म्हणत असते, मैना राणी, आम्ही दाताच्या कण्या करून थकलोय, पण तुमच्या डोक्यात काही शिरतच नाहीये. तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो की तुमच्या त्या राघूला मोकळं सोडू नका म्हणून. त्याच्या अवतीभोवती राहा, पण आमचं कोण ऐकतंय? तर मधू म्हणत असते, आईंना बरं होण्यासाठी त्या कृष्णाची गरज आहे. नाहीतर मला त्या कृष्णाला या घरातून हाकलून देण्यासाठी 1 मिनिटसुद्धा लागला नसता. आणि आत्ता मी जरी त्या मुलीवर चोरीचा आळ घेतला ना, तरी राघव मला त्या मुलीला घराबाहेर काढू देणार नाही. तर शकुंतला म्हणत असते, तुमचं हे रडगाणं कधी संपणार आहे हे अंबाबाईलाच माहिती. पण आम्ही तुम्हाला शेवटचं सांगतोय, काय करायचं आणि कसं करायचं हे तुमचं तुम्ही बघून घ्या. पण काहीही झालं तरी तुमचं लग्न त्या राघूसोबत लवकरात लवकर झालंच पाहिजे. तर मधू म्हणते, हे एवढं सोपं नाहीये, माझं खूपदा ट्राय करून झालंय. तर शकुंतला म्हणते, कसं आहे ना, तुमचं एक गोड गुपित अजून तरी माझ्याकडे सेफ आहे. पण ते जर बाहेर आलं ना, तर तुम्ही त्या राघव रत्न पारखीच्या घरी नाही तर सरकारी घरामध्ये राहायला जाल, आणि ते सुद्धा जन्मभरासाठी. तर मधू म्हणत असते, तुम्ही मला ब्लॅकमेल करताय का? तर शकुंतला म्हणते, आम्हाला पोकळ धमक्या द्यायला आवडत नाहीत. आम्ही सांगतोय तसं जर झालं नाही ना, तर आम्ही त्या बारक्या सिंधूला डायरेक्ट रत्नपारखींच्या घरी घेऊन येऊ. तर मधू म्हणत असते, मला आणखी थोडा वेळ द्या. तुम्हाला माहिती आहे ना माझं राघववर किती प्रेम आहे ते. मलाही त्याच्यासोबत लग्न करायचंय. तर शकुंतला म्हणते, मग लवकरात लवकर हे तुमचं जे काही स्वप्न आहे ना ते पूर्ण करा. म्हणजे आम्ही तुमच्या दोघांच्या डोक्यावर अक्षदा टाकायला मोकळे. आणि फोन कट करते. इकडे गोदामावशी रूमचा दरवाजा उघडते तर बाहेर रिषभ उभा राहिलेला असतो. तर गोदामावशी विचारते, काय पाहिजे? तर रिषभ म्हणतो, खरं तर मी कृष्णाला बघायला आलो होतो. दादाने मला आज जे काही घडलं ते सगळं सांगितलं. तर गोदामावशी म्हणते, एवढीच जर काळजी वाटत होती तर ते स्वतःच का नाही आले? तर रिषभ म्हणतो, दादा स्वतःच इथे येणार होता, परंतु तो जर इथे आला असता तर कृष्णाला त्रास झाला असता, आणि तिला त्रास नको म्हणून त्याने मला इथे पाठवलंय. तर कृष्णा रिषभला म्हणते, तुझ्या मारी टोपी, तुझ्या दादाने तुला इथे पाठवलं का? आपला गळा त्या गुंडांनी चैनीने आवळला होता तेव्हा तुझा दादा कुठे होता? त्याला थोडं आधी येता आलं नाही का? आपला जीव गेला असता तरी त्याचा ॲटिट्यूड काही संपतच नाही. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. तर रिषभ म्हणतो, हल्ली तो खूप चिडचिड करायला लागला आहे. त्याला बहुतेक सिंधू वहिनीची आठवण येत असणार. त्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो. जेव्हा मी तुमच्या दोघांना एकत्र बघतो ना, तेव्हा मला दादा आणि सिंधू वहिनीच एकत्र असल्याचा भास होतो. दादा जेव्हा तुला बघतो तेव्हा त्याला नक्कीच सिंधू वहिनीची आठवण येत असणार. सावी आणि सिंधू वहिनी गेला 1 महिना कोठेच सापडत नाहीयेत, म्हणून तो खूप टेन्शनमध्ये आहे. तर कृष्णा म्हणते, अरे पण तो त्याचा पर्सनल प्रॉब्लेम आहे ना, आपण काय करणार? तर रिषभ म्हणतो, तू समजतेस इतका वाईट नाहीये माझा दादा. त्याचं सिंधू वहिनीवर खूप प्रेम आहे आणि तीच आता त्याच्या जवळ नाहीये म्हणून तो असा वागतोय. तू आता आराम कर, मी तुला भेटायला परत येतो. काही लागलं तर मला सांगा, असं म्हणून तो तेथून जातो. तिच्यामुळे राघवला त्रास होतोय याचा कृष्णाला खूप त्रास होत असतो. तर कृष्णा म्हणते, माझी इच्छा असून सुद्धा मी राघवला खरं सांगू शकत नाही. तर गोदामावशी म्हणते, देव सगळं पाहतोय, सगळं काही नीट होईल. त्याच्या काठीचा आवाज येत नसतो, परंतु त्याची काठी ज्याच्या कोणाच्या पाठीवर पडेल ना, त्याचं पेकाड मोडल्याशिवाय राहत नसतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गोदामावशी आणि रेश्मा नाश्त्याची तयारी करत असतात. त्यावेळी त्या दोघी गप्पा मारत असतात. त्याचवेळी गोदामावशी तिला म्हणते, राणीताईसुद्धा हिरोईनसारखी दिसतात ना, पण ती कोण आहे? तर रेश्मा मनात विचार करते, म्हणते, आता यांना काय सांगू? ती राया भाऊजींची बायको होती असं सांगू, की ती काही महिन्यांसाठी राघव भाऊजींची बायको होती असं सांगू? असा विचार करतच ती मनात हसत असते. तर गोदामावशी विचारते, तिचा काय संबंध? ती इथे का राहते? तर रेश्मा म्हणते, खरं तर मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय. त्याचवेळी मधू तेथे येते आणि म्हणते, नाश्ता तयार आहे का? का फक्त गप्पा मारायला चालू आहे? विनूला भूक लागली आहे.
तर रेश्मा म्हणते हो नाश्ता तयारच आहे, मी आत्ता गोदा मावशीला म्हणणारच होते तुम्हाला सांगा म्हणून. तर मधू गोदा मावशीला म्हणते तुम्हाला आत्ता प्रश्न पडला होता ना मी इथे का राहते, ते काय आहे ना विनू माझा आणि राघवचा मुलगा आहे. तर रेश्मा म्हणते मी आत्ता त्यांना तेच सांगणार होते. राणी वहिनी इथे फक्त विनूसाठी राहतात, आई आहेत ना ते त्यांच्या, आणि राणी वहिनींचा डायरेक्ट कोणाशी काही संबंध नाहीये, म्हणजे काही नातं नाहीये. तरी त्यांनी घरातल्यांसाठी खूप काही केलंय असं ती राणीला टोमणा मारतच म्हणत असते. तर रेश्मा म्हणते आमच्या रुक्मिणी काकू आहेत ना. तर गोदा मावशी म्हणते ती का आमची कृष्णा त्यांना फडफड म्हणते ती. तर रेश्मा त्यांच्यावर चिडते आणि म्हणते फडफड कोणाला म्हणताय तुम्ही. तर गोदा मावशी सॉरी म्हणते. तर रेश्मा म्हणते रुक्मिणी काकूंच्या या खूप लाडक्या आहेत. तर मधू म्हणते या घरात मी सगळ्यांचीच लाडकी आहे. मधू तेथून नाश्ता घेऊन गेल्यानंतर रेश्मा गोदा मावशीला हळूहळू म्हणते या जरी हिरोईन सारख्या दिसत असल्या ना तरी यांचं मन एकदम विलन सारखं आहे आणि यांना आयुष्यात जे पाहिजे असतं ना ते मिळवण्यासाठी या वाटेल ते करू शकतात, कुठल्याही थराला जाऊ शकतात. एकदम डेंजर बाई आहे ही. राघव कृष्णाच्या रूमजवळ येऊन तिला विचारतो आत येऊ का. तर कृष्णा म्हणते तुम्ही मालक आम्ही पाहुणे, यायचं असेल तर या नाहीतर जा. राघव तिची काळजी करत असतो आणि तिला क्रीम लावून देत असतो. तर कृष्णा म्हणते तू आपल्याला टच करण्याचा बहाणाच शोधत असतो का रे, आपल्याला कोणाची गरज नाही, आपण आपलं सगळं करू शकतो. तर राघव म्हणतो ठीक आहे तुझं तूच कर मग बँडेज. तर कृष्णाला ते करता येत नसतं त्यामुळे राघवला थोडंसं हसू येतं. तर कृष्णा त्याला विचारते हसायला काय झालं लंबू, इथे काय कॉमेडी शो चालू आहे का. तर राघव म्हणतो तुझ्याच्याने नाही होणार आणि इकडे मी टच करायचा बहाणा नाही शोधत आहे. राघव कृष्णाला बँडेज करत असतो त्यावेळीच त्याला रिषभचा फोन येतो. तर राघव फोन उचलत नसतो. तर कृष्णा म्हणते आधी तुझा फोन उचल, तो गुरगुरतोय ना. तर राघव म्हणतो बघतो नंतर. तर कृष्णा फोन उचलून स्पीकरवर टाकते. तर रिषभ म्हणत असतो सॉरी दादा मला ना कालपासून खूप वाईट वाटतंय, आपले गुंड वेळेवर पोचलेच नाहीत. तर राघव म्हणतो रिषभ मी तुला नंतर फोन करतो. तर रिषभ म्हणत असतो दादा माझं ऐक तरी, मला माहिती आहे तू माझ्यावर चिडलायस पण मी खरंच सांगतोय, ते वेळेत निघाले होते मात्र त्यांना ट्रॅफिक लागलं म्हणून ते वेळेत पोचले नाहीत, मला खूप गिल्ट येतंय. नशिबाने कृष्णाला काही झालं नाही, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. तर राघव तिच्या हातातून फोन घेऊन फोन कट करतो. तर कृष्णा मावशीला हाक मारून बोलावते आणि म्हणते बॅग भरायला घे, आता आपण इथे राहणार नाही. तर मावशी विचारते पण झालंय तरी काय. तर कृष्णा म्हणते तू बॅग भरते का आपण भरू. तर मावशी म्हणते नक्की काय झालंय, दर 2 दिवसांनी बॅगा भरा आणि नंतर रिकाम्या करा. तर कृष्णा राघवकडे बघून म्हणते या लंबूने आपल्याला मारायला गुंड पाठवले मावशे, याला जीव घ्यायचा आहे आपला, आपण इथे कशासाठी आलो याच्या मदरसाठी ना, पण हा तर आपल्याच जीवावर उठलाय. तर राघव म्हणतो तुझा काहीतरी गैरसमज झालाय, ते गुंड तुला मारणार नव्हते. तर कृष्णा म्हणते मग काय राखी बांधायला पाठवलेलं का लंबू. तर मावशी विचारते कृष्णेवर हल्ला केलेले गुंड तुमचे होते का. तर राघव म्हणतो नाही. तर कृष्णा म्हणते याला असं वाटतंय की आपण सिंधुबिंदू आहे, हा आपल्याला बघतोय की आपण सिंधुबिंदू आहे का कृष्णा आहे, म्हणून आपल्याला टेस्ट करायला हा आपल्या मागे गुंड पाठवतो, पण आता आपण इथे राहणार नाही. राघव कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो मात्र कृष्णा काहीच ऐकून घेत नसते. तर कृष्णा म्हणते ती सिंधुबिंदू तुला सोडून गेली ना ते बरंच झालं, सुटली बिचारी तुझ्या त्रासातून. कृष्णा मात्र राघवचं काहीच ऐकून घेत नसते त्यामुळे राघवला राग येतो आणि राघव तिच्यावर ओरडतो, म्हणतो मगाचपासून तुझं शांतपणे ऐकून घेतोय म्हणून तू काहीही बोलशील का. मी स्वार्थी आहे असं तुझं म्हणणं आहे, पण मी असा का वागतोय याचा विचार केलायस का तू कधी. मी गेल्या 1 महिन्यापासून माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला शोधतोय, अजून सापडलेल्या नाहीयेत त्या, माझी काय अवस्था झाली असेल याचा विचार केलायस तू. तर कृष्णा म्हणते अरे लंबू प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात ना, म्हणून कोणी कोणाला मारायला असं गुंड पाठवतं का. तुझ्या गुंडांनी आपल्या थोबाडाचा नक्षा बदलला असता तर आपल्याला अजून सल्लूशी वेडिंग करायचंय. तर राघव म्हणतो तुला नाही ना राहायचं या घरात, आत्ताच्या आत्ता तुझं सामान घे आणि चालती हो आऊट. तर कृष्णा आणि गोदा मावशी तेथून जातात. रेश्मा रुक्मिणी काकूंना सांगत असते की राघव भाऊजींचं आणि कृष्णाचं खूप मोठं भांडण झालंय, ती घर सोडून निघालीये. तर रुक्मिणी काकू म्हणते तू काही काळजी करू नकोस, ती फक्त धमकी देते, राघव तिला कामाचे इतके पैसे देतोय की ती काम सोडून जाणं शक्यच नाही. तर रेश्मा म्हणत असते यावेळी ती खरंच घर सोडून जाईल असं वाटतंय. कृष्णा मोठ्याने बोलत बोलतच बाहेर हॉलमध्ये येते. तर रुक्मिणी काकू म्हणते जरा हळू बोल, किती मोठ्याने बोलतेस, सभ्य माणसांचं घर आहे हे. तर कृष्णा म्हणते ए फडफड आपण पण सभ्यच आहे,
आत बाहेर एकदम रिअल गोल्ड. तुझ्या घरातली जी माणसं आहेत ना ते सभ्य कपड्यात शैतान आहेत. तर रुक्मिणी काकू राघवला विचारते, ही आता तमाशा का करतीये? तर कृष्णा म्हणते, तो लंबू कुठल्या तोंडाने सांगणारे स्वतःची मिस्टेक, आपण सांगते. तर रुक्मिणी काकू म्हणते, भाषा नीट वापर. तर कृष्णा म्हणते, आपल्याला अक्कल शिकवू नको तू. आधी तुझ्या घरातल्या माणसांना शिकवायचं कसं वागायचं ते, आणि मग नंतर आपल्याला अक्कल शिकवायची. याने आपल्याला मारायला गुंड पाठवले. आपल्यावर जो हल्ला झालाय ना तो याच्यामुळे झालाय. हे ऐकून तर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, कृष्णा घर सोडून निघालेली असते त्यावेळी राजश्री येते आणि ती सिंधू अशी हाक मारते. त्यानंतर ती तिला म्हणते, तू मला सोडून जाणार होतीस ना? तर कृष्णा हो असं म्हणते. त्यानंतर कृष्णा गोदामावशीला म्हणत असते, राघवला माझ्याबरोबर भांडून बरं वाटतं. बघितलंस ना तू आता ते कसे हसून गेले. हे सगळं राणी ऐकते. तर राणी तिला विचारते, तू राघवला कशी ओळखतेस? पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्याच्या भागात.